नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझी आंघोळ वगैरे आवरली, बाळ छान असं झोपलेलं आहे. तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊया. रात्रीच पूर्वतयारी करून ठेवली होती, भाजी वगैरे कट करून ठेवली होती. आज मेनू आहे शेपूची भाजी चपाती. तर शेपूची भाजी कोण कोण कांदा वगैरे टाकून करतं, पण मी जशी गावाकडे बनवतात अगदी साधी सिंपल लसणाची फोडणी दिलेली आहे. शेपूची भाजी टाकून छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टाकलेली आहे मटकीची डाळ टाकून छान असं ती पण शिजू दिलेली आहे मी थोडीशी. नंतर टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी चटणी पावडर टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून भाजी अजून 10 मिनिटं शिजवून घेतलेली आहे. नंतर मी केल्या चपात्या करून घेतल्यानंतर चहा वगैरे केला. मी चहा घेतला. नंतर आज आहे संकष्टी चतुर्थी, वर्षातली पहिली चतुर्थी आहे. तर पूजा वगैरे करायची होती. तर आधी बाहेरचं उंबरटा वगैरे पुसून घेतला, रांगोळी काढली, देवपूजा केली. बघू शकता आमचा बाप्पा किती गोड दिसतो आहे. 2 हार होते, दोन्ही पण हार बाप्पालाच घातलेले आहेत. महाराजांना पण छान असा अभिषेक घालून सर्व छान अशी पूजा वगैरे करून घेतली. ती सुद्धा मंगळवारी आलेली आहे, त्याच्यामुळे ना छान अशी पूजा वगैरे करून घेतली. माझा का उपवास नाही, आधी मी उपवास करायचे, पण आता बाळामुळे मी करत नाही. तर रात्री न येताना किराणा आणलेला होता मिस्टरांनी. छोट्या मोठ्या काही वस्तू लागणार होते त्या आणलेल्या आहेत. खरं तर आईनं गावाकडून भरपूर असं साहित्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डाळी वगैरे, शेंगदाणे हे सगळं आहे, पण जिथं थोडंसं लागलेलं साहित्य आहे ते मी आणलेलं आहे. आणि ते आणलं की लगेच मी भरून ठेवलेलं आहे, कारण माझ्याकडून तसंच